डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधान पदी विराजमान होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. आज भाषणादरम्यान पुन्हा एकदा तुम्ही 19 डिसेंबरचा उल्लेख केला. त्यामध्ये मराठी माणूस पंतप्रधान होणार असल्याचं देखील बोललेले. नक्की काय सुतोवाच करायची तुम्हाला? 19 डिसेंबर ही तारीख आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती चर्चा चाललेली आहे. अमेरिकेमध्ये याबाबतचा एक विशेष कायदा तिथल्या संसदेने केलेला आहे. स्वतः प्रेसिडेंट ट्रम्पने तो कायदा मान्य केलेला आहे आणि त्यामुळं तिथले काही एका उद्योगपतीचे की जे काही काळे धंदे होते त्याबद्दलची माहिती प्रकट करावी असा संसदेने निर्णय घेतलेला आहे आणि ते सर्व कागदपत्र 19 नोव्हेंबरपासून एका महिन्याच्या आत म्हणजे मेस्सीच्या स्वागतासाठी वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सी लिंकवर मेस्सीचे LED बॅनर लागले. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी उद्या मुंबईमध्ये येणार आहे. वानखेडे स्टेडियमला भेट देणार आहे आणि या निमित्तानं मेस्सीच्या स्वागतासाठी वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. जादूगार आणि अर्जेंटिनाचा प्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सी इंडिया टूरच्या निमित्तानं भारत देशाच्या दौऱ्यावरती आहे. भारतामधल्या दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई अशा 4 प्रमुख शहरामध्ये तो भेटी देणार आहे. उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती एका कार्यक्रमामध्ये मेस्सी जो आहे तो सहभाग नोंदवणार आहे. मात्र याची जी उत्सुकता आहे ती मुंबईकरांच्या मनामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईमधल्या वरळी बांद्रा सी लिंकवरती सध्या मेस्सीचं हे छायाचित्र सर्वांना आकर्षित करत आहे. अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये हे छायाचित्र कैद करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे. खरं तर 2011ला मेस्सी जो आहे तो भारत देशाच्या दौऱ्यावरती आला होता. तब्बल 14 वर्षानंतर मेस्सी जो आहे तो भारत दौऱ्यावरती आलेला आहे. त्यामुळं साहजिकच त्याला भेटण्याची, त्याला पाहण्याची जी फुटबॉलपटूंमध्ये जी उत्सुकता आहे ती मोठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की दादरच्या या चौपाटीवरती अनेक तरुण असतील किंवा अनेक जे नागरिक आहेत ते या मेस्सीचं जे छायाचित्र आहे ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामॅन हरी नेगी सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, मुंबई.